कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचं मंदिर अतिप्राचीन शक्तिपीठ. 18 पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, मार्कंडेय पुराण अशा ग्रंथात करवीर क्षेत्राचा उल्लेख आढळतो. शक्तीची उपासक देवी म्हणून श्री महालक्ष्मी देवीला ओळखलं जातं. अशा या महालक्ष्मीची मूर्ती तमाम भाविकांचं श्रद्धास्थान. पण 300 वर्षांपूर्वी म्हणजेच मोगलाईच्या काळात देवीची मूर्ती पुजाऱ्यांच्या घरात लपवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर शिवरायांचं स्वराज्य आल्यानंतर दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशानं 1715ला या मूर्तीची पुन्हा महालक्ष्मी देवीच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली. नेमका त्याही दिवशी सोमवार होता, याही दिवशी हा सोमवार आहे. हा या 300व्या वर्षाच्या पूर्तीचा एक सुलक्षण असा योगच म्हणावा लागेल. करवीर निवासींनी गेले 300 वर्ष आपल्या या भक्तजनांवरती अखंड आपलं कृपाछत्र धरून उभी आहे. त्या दिवसाची स्मृती जागवण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेनं तिच्यासाठी दिलेली हे एक मानवंदना. 3 फूट उंचीची ही मूर्ती वालुकामय हिरकखंड मिश्रित रत्नशिलेनं बनवली आहे. महालक्ष्मी देवीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला 300 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा दिवस महालक्ष्मी भक्तांच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा आहे. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.